स्वामी समर्थ कथा नशीब आणि वेळ। एक गरीब शेतकरी रोज स्वामी समर्थांचा नामस्मरण करत असे। परिस्थिती कठीण होती, पीक येत नव्हतं, कर्ज वाढत होतं, घरात अन्नाचीही कमतरता होती। लोक त्याला म्हणायचे, एवढी भक्ती करतोस, मग तरी तुझं नशीब का बदलत नाही? तो शांतपणे म्हणायचा, स्वामी समर्थ माझ्या सोबत आहेत, वेळ येईल। एक दिवस शेतात काम करताना त्याला जमिनीत जुना तांब्याचा हंडा सापडला, पण त्यात काहीच नव्हतं। तो निराश झाला। त्या रात्री स्वप्नात स्वामी समर्थ आले आणि म्हणाले, हंडा रिकामा नव्हता, तुझी वेळ अजून भरलेली नव्हती। काही दिवसांनी त्याच ठिकाणी सरकारची पाहणी झाली। जमिनीत खनिज सापडलं आणि शेतकऱ्याला मोठा मोबदला मिळाला। कर्ज फेडलं, घर सावरलं, आयुष्य बदललं। तेव्हा त्याच्या लक्षात आलं, नशीब असतं, पण योग्य वेळ येईपर्यंत संयम ठेवावा लागतो। स्वामी समर्थ वेळेआधी काहीच देत नाहीत, पण वेळ आली की सर्व काही देतात। बोध, नशीब आणि वेळ एकत्र आली कीच योग्य घडतं। स्वामी समर्थांवर विश्वास ठेवा, वेळ तुमची परीक्षा घेत असते।